असेल विकासाला मत द्यायचं असेल तर मोदी सरकारला मत दिलं पाहिजे. तसं तर राहुल गांधीचं कसं आहे, त्यांचं सरकार बसल्यानंतर ते आपल्याला देणार आहे 1,00,000 कमळ. आमच्या प्रशांत मालकाचं कमळ आहे ना, भाजपमध्ये आहेत प्रशांत मालक, त्यामुळं दादांच्या याच्यामुळे मतदान चांगलं होणार आहे. तर त्यांना काय सगळ्यांना 15 लाख देणं शक्य आहे. मग 15 लाखाला काय कमी आहे? काय पाण्याची अडचण सांगली, मग त्यांचे ती बी समस्या पूर्ण चालू आहे अजून. कोण चांगलं सक्षम नेतृत्व करू शकतो हे सगळ्या लोकांना कळतंय. लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक सुरू आहे आणि त्याचा प्रचाराचा अंतिम टप्प्यात आता आलेला आहे आणि दोन्ही बाजूनी प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन लोकांचे मतं जाणून घेतोय, प्रतिक्रिया घेतोय आणि या निवडणुकीकडे पाहण्याचा ग्रामस्थांचा, मतदारांचा दृष्टिकोन काय आहे, त्याचबरोबर या निवडणुकीचे मुद्दे नेमके काय आहेत लोकांचे आणि येणाऱ्या सरकारकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं घेण्यासाठी किंवा या सगळ्या प्रश्नांवर, या सगळ्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण आलेलो आहोत कोर्टी या गावात. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील कोर्टी या गाव हे शंभू महादेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे आणि बहुतेक सगळ्याच ज्या राजकीय पक्ष आहेत त्यांच्या प्रचाराची बहुतेक वेळा सुरुवात या कोर्टी गावातून होत असते. काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करूया. नाव काय तुमचं म्हणायचं? साधू मच्छिंद्र देवकदे. काय वाटतं, ही जी लोकसभेची निवडणूक चालू आहे, कसं बघता या निवडणुकीकडे? ही विकासासाठी आपल्याला हे निवडणूक आणि भविष्यातील पिढीसाठी आपल्याला निवडणूक च्या दृष्टीने आपल्याला बघायला हवं. कोणत्या प्रकारचा विकास अपेक्षित आहे? सध्याला इन्फ्रास्ट्रक्चर हे महत्वाचं आहे आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचं काम मोदी सरकारनं केलेलं आहे आणि त्यामुळं आता तुम्ही बघायला गेलं तर काँग्रेसच्या 60 वर्षाच्या काळात 74 एअरपोर्ट होते. आज ह्या 10 वर्षात 79 एअरपोर्ट बांधल्यात. आज ईशान्य भारतात पहिलं एम्स निर्माण करण्याचं काम मोदी सरकारनं केलेलं आहे. आज ह्या सोलापूर जिल्ह्यात, सोलापूर लोकसभा मतदारसंघात 741 किलोमीटरचं नॅशनल हायवे बांधलेला आहे. आता काही रोड झालेला आहेत. आता पंढरपूर ते आमच्या गावातनं गेलेलं कराड रोड, त्या रोडचं काम ह्या बीजेपी सरकारच्या काळात झालेलं आहे. म्हणजे जलसंधारणाची कामं केलेली आहेत. आता अशी भरपूर कामं आहेत. पण शेतकऱ्याला 6,000 रुपये पेन्शन देण्याचं आता राज्य सरकार 6,000 रुपये देणार आहे आणि शासकीय नोकर भरती काढण्याचं काम आता ह्या 2.5 वर्षाच्या काळात जवळपास 36,000 पोलीस भरती काढलेले, 21,000 शिक्षक भरती काढलेले आहे. अशा विविध डिपार्टमेंटच्या जवळजवळ 1,00,000 भरत्या काढण्याचं काम ह्या मोदी सरकारच्या काळात झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं विकास करायचा असेल, विकासाला मत द्यायचं असेल तर मोदी सरकारला मत दिलं पाहिजे असं मला वाटतं. आता तुम्ही जे सगळे मुद्दे सांगितले ह्याच्यावर विरोधी पक्षाचे जे लोक आहेत ते म्हणतात की 10 वर्षाच्या काळात, मोदींच्या 10 वर्षाच्या काळात काहीच विकास झालेला नाही, फक्त रस्ते बांधणे म्हणजे विकास नव्हे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणता नोकर भरतीचा, हा महत्वाचा मुद्दा आहे तरुणांसाठी, की ते म्हणतात की 10 वर्षात बेरोजगारी वाढली, नोकऱ्या कमी झाल्यात. नाही, ही आपलं त्यांनी आकडेवारी आणावी समोर. मी तुम्हाला आकडेवारी सांगतो, तुम्ही क्रॉस चेक करा आणि काँग्रेसच्या काळात झालेली तुम्ही आकडेवारी बघा. म्हणजे त्यातनं तुम्हाला आणि उगाच काय तर लोकांना मिसगाईड करण्याचं हे काम करू नये असं मला वाटतं काँग्रेसच्या लोकांनी. आणखी एक महत्वाचा मुद्दा, 2 मुद्द्यावर नेहमी विरोधक बोलतात की आता जर मोदी सरकार पुन्हा एकदा आलं तर हुकुमशाहीकडे देश जाईल आपला, पुन्हा निवडणुकाच होणार नाही. अजिबात नाही, असं कधीच होणार नाही. आणि हे करण्याचं काम काँग्रेसनं केलं, आणीबाणी लादण्याचं काम. आणि ह्या मोदी सरकारच्या काळात विकासाची कामं झालेली आहेत. संविधान बदलणार, हुकुमशाही येणार, या गोष्टीत काहीही तथ्य नाही. संविधान कोणीही बदलू शकत नाही, इतकं संविधान आपलं जबरदस्त आहे. त्याच्यामुळं लोकांना चुकीचं काय तर सांगायचं ह्याला काय अर्थ नाही. सोलापूर लोकसभेमध्ये कसं असेल चित्र, कुणाचं पारडं जड वाटतंय? सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम सातपुते साहेब हे 2 लाखाच्या मताच्या फरकानं विजयी होणार आणि आमच्या गावात 75% मतं ही राम सातपुते साहेबांना मिळतील आणि 25% मतं ही अपोजिट पार्टीला मिळतील, इतकं मी खात्रीने सांगू शकतो. तुमचं काय नाव होतं? काय नाव होतं? तुकाराम श्रीमंत माने. काय वाटतं, कसं आहे वातावरण? वातावरण चांगलं वाटतंय किंवा मोदी सरकार एकदम व्यवस्थित आम्हाला नेता वाटतो. मोदी हो. का बरं वाटतो तसं? का बरं वाटतो तर आम्हाला रेशनद्वारा धान्य मिळतं.
पेन्शनद्वारा वर्षाकाठी 6,000 रुपये मिळते. परत आरोग्याबद्दल 5 लाख रुपये देणं दूर केलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्हाला मोदी सरकार योग्य चित्र वाटतं. आपण राहुल गांधी तर संपूर्ण देशभर चाललेत, न्याय यात्रा काढली, त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही आता शेतकऱ्यांना, महिलांना, विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये देणार म्हणते. ते देणार आहे तर ह्यांचं प्रमाणपत्र चालूच आहे. हे तर रोख आम्हाला मिळलं, आता ते आल्यानंतर देणार आहे. आता सध्या आम्हाला मिळतच नाही. मोदी सरकार आम्हाला मिळू शकतं. तसं तर राहुल गांधीचं कसं आहे, त्यांचं सरकार बसल्यानंतर ते आपल्याला देणार आहे. 1 लाख रुपये महिलाला देणार आहे, 10 लाख रुपये पुरुषाला देणार आहे, हे बोलतोय. पण आल्याची गोष्ट आहे ते, आल्यानंतर सरकार. तर आता आम्हाला मिळणारे हे मोदी सरकार 10 वर्षात झालं, हे कार्य चालू आहे. मोदी सरकार आम्हाला चित्र व्यवस्थित वाटते. आम्ही मतदान मोदी सरकारला करणार. म्हणायचं पांडुरंग तुकाराम कारंडे, गाव कोर्टी. कोर्टीच आहे का? बर, काय वाटतं कसं आहे निवडणुकीचा हवा कशी आहे? निवडणुकीत चांगली आहे. बर, कशी आहे हवा? चांगली म्हणजे कोणाकडे आहे? कमळ. बर, का बरं कमळ? कमळ आमच्या प्रशांत मालकाचं कमळ आहे ना, भाजपमध्ये आहेत प्रशांत मालक. बर, प्रशांत मालकांनी सांगितलं म्हणून. बर, मोदीचं काय काम वाटतं किंवा पहिले खासदारचं काय काम वाटतंय? पहिल्या खासदारचं बी आहे बरं. मोदी या काळात जरा व्यवस्थित झालेला आहे. बर, काय काय झालंय असं वाटतं तुम्हाला? रोडची कामं असतील, रेशन असेल, रोजगार असेल, सगळं व्यवस्थित आहे. आपण काँग्रेस तर म्हणताय मोदी खोटं बोलतोय, शेतकऱ्याचं नुकसान केलंय, शेतकऱ्याचं वाटोळं केलंय मोदी सरकारनं म्हणतंय. त्यानंतर बरेच वायदे केले, ते 15 लाख देतो म्हणलं होतं. काय नाही, शेतकऱ्यासाठी मोदी सरकार चांगलं आहे. चांगलं आहे. कशामुळं? त्याने शेतकऱ्यासाठी 1 रुपयात पीक विमा केलेला आहे. बर, हा. पुन्हा दवाखाना मोफत आहे. बर, रेशन मोफत आहे. बर, पुन्हा PM किसानचा हप्ते चालू आहेत 6,000 रुपये. बर, हा. बर. मामा, तुम्हाला काय वाटतं? मोदी म्हणलं होतं 15 लाख देतो, दिलं का तुम्हाला? मग दिले की आता घरकुल दिले, पुन्हा रस्ते दिलं, पाणी दिलं, सगळं दिलंय मोदीनं. होय. पुन्हा पेन्शन चालू केली. कोणाला पेन्शन चालू केली? शेतकऱ्याला. बर, 6,000 रुपये पेन्शन मिळते. 15 लाखाचं काय? 15 लाखाचं घरकुल आहे, पुन्हा रस्ते दिलं, पुन्हा पाणी आहे, सगळं दिलंय. बर, मामा काय नाव म्हणायचं? दत्तात्रय विठ्ठल कोळेकर. बर, काय वाटतंय कसं असेल निवडणुकीची हवा? चांगली आहे घ्यावा. कुणाला चांगली आहे? त्यांना राम सातपुते. का बरं? इथं म्हणजे कसं झालंय या मतदारसंघात, इथं एक आमदार आमचे समाधानदादा अवताडे, त्यांनी भरपूर कामं केलेत. म्हणजे प्रत्येक वाड्या वस्त्याला रोड फेड अजून सुद्धा चालू आहेत, कामं चालू आहेत, झाले ती ह्याच्या अगोदर, अजून सुद्धा ह्याच्या पुढे होणार आहेत. त्यामुळं दादांच्या ह्याच्यामुळे मतदान चांगलं होणार आहे. म्हणजे आमदारनं जे काम केलंय गावात, होय, त्याच्यामुळं होय चांगलं होणार आहे. मतदान फायदा होणार, खासदारला फायदा होणार आहे. बर, पण खासदारचं काय काम आहे? पहिल्या खासदारचं काय नाही. बर, कुठं आहेत, काहीच कामं नाहीत. बर, तरी पण तुम्ही भाजपचा खासदार निवडणार? बरोबर, आता कामं झालेत ना ह्या वेळेस, आमदारच्या माध्यमातून कामं झालेत. म्हणजे काय केलं त्यांनी, खासदार फंडाची कामं इकडे घेतली दादाने थोडी, त्यातनं झालेत कामं. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात जेव्हा आपण कोर्टीमध्ये अंदाज घेत होतो लोकांचं काय दृष्टिकोन आहे, त्यावेळी इथं आणखी काही लोक आहेत. काय नाव म्हणायचं? माझं नाव शरीफ सुलेमान शेख. शरीफ सुलेमान शेख. काय वाटतंय कसं होईल सोलापूर लोकसभा? सोलापूर लोकसभेचं मतदान चांगलं होणार आहे. बर, आणि रामभाऊ सातपुत्यांना आम्ही भरपूर मतांनी निवडून देणार आहे. बर, आणि त्यांची कामं पण भरपूर झालीत मोदीच्या काळात. रस्ते झालेत, अजून पाणी, परवा पाणी हे झालं ना NRBC, ते पाण्याने जरा लोकांना समाधानी झाले. मग ह्याच्या कारणाने लोकांना काय पाहिजे, कामं पाहिजे. कामं असल्यावर लोक मतदान भरपूर करते. तसे या मोदीच्या काळात रस्ते झाले, ते झालंय, त्याच्यामुळे भरघोस मतं कमळाला पडते. आता लोक असं म्हणतात की, लोक म्हणण्यापेक्षा काँग्रेस पण असं म्हणतंय की मोदी हा मुस्लिम विरोधी आहे, भाजप मुस्लिम विरोधी आहे. तुम्ही मला एक सांगा, ह्या मुद्द्यात किती तथ्य आहे? हे काय तथ्य नाही. मोदी हा सर्वांचा पंतप्रधान आहेत ते देशाचे. त्यांना सर्व समाज सारखा असतो आणि ते सर्व समाजांवर ध्यान ठेवून असते. मोदींना असं एक दुसरं करता येत नसतं, तसं ते पंतप्रधान आहेत, देशाचे मालक आहेत, ती असं करतील का ती? बर, मग काँग्रेसचा जो हा आरोप आहे
किंवा भाषणात जी मुद्दे येतात हे काय म्हणजे निवडणुकीचे मुद्दे म्हणून घेतात का? हे काय त्याला आता कोण काय बी बोलतंय त्याला काय करणार ती काय बरं. तथ्य असेल ते पाहिजे. बरं. हा आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे. मोदी खोटं बोलतोय असं एक आरोप वारंवार केला जातो विरोधकांकडून. अहो खोटे बोलतोय कसं म्हणता खोटं बोलले असते तर लोकांना 6,000 कोणाचे काय योजना ही आले असते का? एखाद्या खात्यावर पहिले 2,000 खात्यावर येत होते हं, नंतर 4 आले नंतर 6 यायला लागले. हं, पण आता खोटं काय आहे यात? हं. सर्वसामान्य जगितात खोटंच काय? पंतप्रधान होताना पहिल्यांदा 15 लाख देतो म्हणलं होता. अहो पंतप्रधान आता ती म्हणली होती पंतप्रधान होताना हं, त्यांचे काय तर समस्या असतील त्यांना वरचं काय तर असं बरं. ती काय आता त्यांना काय सगळ्यांना 15 लाख देणं शक्य आहे? हं. सोलापूर लोकसभेमध्ये कुणाचं पारडं जड वाटतंय? पारडं रामभाऊ सातपुत्यांचं पारडं हे आहे ना बर. मतदानावर भरपूर मतं मिळतील त्यांना. तुमच्या गावात किती लीड होईल? आमच्या गावात होईल की तरी 1,000-1,500 तरी लीड होईल. हा? किती 1,000 मतदान आहे? 4,500 मतदान आहे. मग त्यातनं 1,000-1,500 लीड. मग 3,000 तर मतदान पाहिजे का नाही तिथं? बर असं कसं बघ बर. कसं कसं होईल? इथं कमळाला मतदान चांगलं होईल. का बरं? कारण पंतप्रधान मोदी साहेबांनी जनतेसाठी भरपूर विकास कामं केलेली आहेत ना बर. त्यामुळं कमळाला मतदान होईल चांगलं. पण मोदीचीच कामं सगळी सांगताय, खासदारची कामं कोण सांगायची? खासदारची कामं म्हणजे खासदार म्हणजे कोण मोदी कडूनच येतात ना. हं. मोदी साहेबांकडून केंद्र सरकारकडूनच खासदार मंजुरी आणतात ना. बर बर त्यामुळे केंद्र सरकारने केली काय आणि खासदारांनी केली काय. बर बर. म्हणून तुम्ही बीजेपीकडे आहे. हा बर. काय नाव म्हणायचं? राजाराम लवटे. बर. काय वाटतं कसं कसं होईल? होईल इथं कमळाला होईल म्हणतात. कमळाला होईल? होय सगळी कमळच म्हणते ती, काय भानगड आहे? होय कोर्टी होय कमळाला होईल चांगली. होय. कशा पाय होईल म्हणताय तुम्ही? म्हणजे मोदी सरकारनं बरंच दिलंय. बर काम. बरं आता मोदी सरकारनं दिलंय म्हणताय, ह्याच्यावर आम्ही वारंवार जे विरोधक म्हणतात का नाही, मोदीनं 15 लाख देतो म्हणले होते. 15 लाखाचं काय झालं मग? 15 लाखाचं काय दिलंच घेऊ मोदी सरकारनं काय 15 लाखाच्या वर भरून दिलंय. कसं काय? आता बघा दवाखान्यात गेलं तर 5 लाख रुपयाची योजना मिळते. बर. आयुष्यमान भारत काय ते आहे ती परत म्हणलं तर PM किसानचं मिळते. बर. पुन्हा शेतकऱ्यासाठी 1 रुपयात विमा दिलाय त्याचे पैसे मिळते. मग 15 लाखाला काय कमी आहे? घरकुल आहे ते अजून. मग घरकुलाचं हे मिळून पैसे म्हणलं तर 15 लाख व्हायला किती लागते त्याच्यावर पैसे मिळाले ते. आणि मग असं खात्यात टाकलं असतं तर काय बिघडलं असतं? मग खात्यात टाकलं काय ना असं दिलं काय कुठनं तिथं त्याची माणसालाच मिळते ते त्या जनतेलाच मिळते ना पैसे. ते कुठं जर झालं तर तिथंच येत आहे ना त्या माणसालाच मिळते लोकांनाच मिळते. कामं काय कमी केली नाही ती त्याने. खात्यात पैसे पण काय बिघडलं? अहो खात्यात टाकलं तर मी माणसं काय करते ती माहितच आहे. मग ही कुठं दारू पे कुठं गांजावड कुठं काय कर हे असलं करते ती लोक. त्याच्यापेक्षा लोकांच्या कामाला पैसे आलं, घर बांधायला आलं, दवाखान्यात आजारी पडलं त्याला आलं, हे अशा वेगवेगळ्या कामासाठी मोदी सरकारनं चांगलंच केलेलं आहे जनतेचं. म्हणून तुम्हाला त्यामुळं आम्ही कमळालाच मत देणार आहे. आणि वर चांगलं आहे सरकार. आपकी बार 400 बार म्हणते ती खरं वर होतेली बर त्याच्या बी वर जातेली खरा आहे. हा सुनील देवकर. बर. काय होईल कोर्टेत राम सातपुते. का बरं? त्यांचं माळशिरस तालुक्यात भरपूर कामाचे काय चालू आहे त्यांचं. आपण ती पहिले खासदारनं तर तुमचे काय काम केलं नाही म्हणते ती. नाही भरपूर केलेलं आहे. बरं. वर केंद्र सरकारच्या योजना दिल्यात मोदीने ते खासदारच्या ह्याच्यातूनच दिलेत ना. खाली आपण निवडून देतो लोकसभेला आपल्या तिकडे गेल्यानंतरच मोदी आपल्याला योजना देऊ शकतो ना. बर. मग काय तुमच्या गावात काँग्रेसचं मतदान होणारच नाही का? नाही लीड कमीत कमी 2 ते 3,000 लीड होईल. 4,000 मतदान आहे 3,000 लीड कसं होईल? एकूण मतदान आमचं. बर बर बर. नाव म्हणायचं? महेश येडगे कोर्टे. काय वाटतं कोर्टीत कसं होईल वाटतंय? कोर्टीत सध्या भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे
त्या सरकारच्या कामावरती, मोदींच्या कामावरती, स्थानिकला सध्या आमदारातलं समाधान दावतडे साहेब यांनी भरपूर या गावामध्ये कामं दिलीत, निधी दिलेत वेगवेगळ्या माध्यमातून. त्यामुळे इथली लोक जनता खुश आहे त्यांच्या कामावरती आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीला जे उमेदवार आहेत राम सातपुते साहेबांना चांगलं मताधिक्य या गावातून भेटून जाईल. आमदारच्या कामाचा खासदारला या निवडणुकीत फायदा होईल नक्कीच. कारण की जे आमदार साहेबांनी जे निधी दिलाय, कारण की अशी परिस्थिती आहे की आतापर्यंत गेली 35-40 वर्षांमध्ये जेवढा निधी आला नाही तेवढा 2 ते 2.5 वर्षांमध्ये आदरणीय दादांनी या ठिकाणी निधी दिलाय. बरेचसे रस्ते दिले त्या ठिकाणी. त्याचबरोबर केंद्राची जी योजना आहे हर घर जल नळची, ती आमच्या गावामध्ये कार्यान्वित आहे सध्या. हो, त्या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे बरेचसे या ठिकाणी काम या पूर्णत्वाच्या मार्गावर. पण शेतीचं पाणी जे आहे त्याच्या बाबतीत जरा नाराजी असं ऐकलं होतं आम्ही. सध्या बरं का एक अपेक्षेप्रमाणे सध्या एक उजनीचं जे पाणी आहे ते निश्चितपणाने नीरा भाटघरचं जे पाणी आहे या भागामध्ये येणं आवश्यक होतं. पण सध्या नीरा भाटघरचं जे पाणी आहे आदरणीय दादांच्या माध्यमातून इतिहासात पहिल्यांदा मागच्या पाळीच्या वेळेस उंबरगाव, बोहाळी, कोर्टी आणि गादेगावचा जो ओढा आहे त्या ठिकाणी त्या ओढ्याला पाणी आलतं आणि आता देखील पाणी त्या ओढ्याचं दादांच्या माध्यमातून ओढ्याला पाणी सोडले. बोहाळीच्या आणि कोर्टीच्या शिवेवरती ते पाणी आलेलं आहे. 1-2 दिवसामध्ये ते पाणी कोर्टी हद्दीमध्ये या ठिकाणी येऊन जाईल आणि जो पिण्याचा मूलभूत पाण्याचा प्रश्न आहे तो आणि निश्चितपणे ओढ्याच्या काठाला जी लोक आहेत शेतकरी त्यांना चांगला फायदा त्या ठिकाणी होतोय. तुमचं काय नाव आहे? आमिर शेख. काय वाटतं तुम्हाला कसं होईल वाटतंय लोकसभेचं खासदारकीचं? लोकसभेला खासदारकीला राम सातपुते चांगल्या मताधिक्याने निवडून येणार. कशामुळे वाटतंय सगळीच राम सातपुते बीजेपी मध्ये काय म्हणतात? त्याचं कारण आहे की ते सुरुवातीला माळशिरस तालुक्यात आमदार म्हणून कार्यरत होते. त्या ठिकाणी त्यांनी हॉस्पिटलची कामं असतील, तिथल्या गोरगरीब जनतेची कामं असतील, त्या अति म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी पार पाडले. हॉस्पिटलमध्ये गोरगरीब लोकांना जी पैशाची गरज पडते, हॉस्पिटल वाचून जे हे होते त्याच्यासाठी भरघोस त्यांनी मदत केलेली आहे. आपण मला एक सांगा, आता तुम्ही हे बीजेपी सरकार आहे किंवा जे मोदीचं सरकार आहे हे मुसलमानाच्या विरोधात आहे म्हणते ती काँग्रेसवाले सांगते की बाबा मुसलमानांना अन्याय होतोय असं नाही. सांगणाऱ्याला ती ज्याच्या हिशोबाने बोलते. पण आज तागायत तसं तरी काही वाटत नाही मला. कारण मुस्लिम समाजाविरोधात आहे असं काहीच नाही. कारण सगळ्यांना समान मानून त्यांनी सगळ्या योजनेचा लाभ सगळ्यांना दिलेला आहे. असं कुठं झालंय की मुस्लिम समाजाला दिलं नाही किंवा मराठा समाजाला दिलेलं नाही, असं कुठं झालेलं नाही. खासदारवर नाराजी मोहोळमध्ये, सोलापूरमध्ये काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी खासदारवर नाराजी व्यक्त केली होती. नाही, बोलणारी 4 लोक जी असतात कसं आहे, विरोधकातली बी काही लोक असतात की त्याच्याबद्दल काहीतरी करायचं मग काही गोष्टी धरून बोलतात. काय नाव म्हणायचं तुमचं? फरहान मुलानी. काय वाटतंय तुम्हाला आता जे आपण चर्चा करत होतो ह्याच मुद्द्यापासून सुरुवात करूया. मोदी सरकार बीजेपीच्या विरोधात आहे असं वाटणं लोक बोलतात, म्हणजे काँग्रेसवाले बोलतात किंवा काही सर्वसामान्य माणसं पण बोलतात. त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? जे त्या पार्टी जे ते म्हणजे बोलणारच आहेत पक्षाकडे, त्यांच्या पक्षात ते बोलतील, आमच्या पक्षात आम्ही बोलू. आणि आम्हाला वातावरण चांगलं आहे, काय अडचण नाही आमच्या वातावरण. काय मुद्द्यावर ही निवडणूक आहे? आता तुम्ही तरुण आहात, त्याच्यावर काय वाटतं तुम्हाला, कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार आहे? काय काम होते अशी अपेक्षा. पुन्हा जी काही पाण्याची अडचण सांगली मग त्यांची ती बी समस्या पूर्ण चालू आहे अजून. ती चालू आहे सध्या. असं वाटत नाही का तुम्हाला? प्रणिताई पण मंगळवेढा भागात फिरल्या, म्हणल्या की आम्ही पाणी आणणार आहे, आमच्याच सरकारच्या काळात झालं होतं हे असं म्हणल्या. तर ती त्यांचे दावा करणार, ते आम्ही आणून दावा करणार. आता काय केले काय माहिती, त्यांनाच माहिती. किती होईल गावात? सगळी बीजेपी म्हणते, पण खरं मतदान होईल का तेवढं? होईल की, होणार की, होणार. तुम्हाला हे जे आता तुमचे सहकारी आहेत दोघं मुस्लिम आहेत आणि बऱ्याच वेळा मुस्लिमच्या संदर्भात बीजेपीला टार्गेट केलं जातं काँग्रेसकडून की बाबा हे मुस्लिमच्या विरोधातले पक्ष आहे म्हणून. नाही, तसा जर विचार करायला गेलं तर बरं का, जे आता मोदी सरकारने जी योजना काढलीत, जे आयुष्यमानचं कार्ड आहे दवाखान्याचं,
तर तिथं बाबा ते ज्या गोरगरीब पेशंटला त्या ठिकाणी आवश्यकता आहे तर तिथं जात बघितली जात नाही. त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचं आहे म्हणून त्याला दिलं जात नाही असं नाही. राशन फुकट आहे तर तिथं बाबा मुस्लिम समाजाचं आहे म्हणून त्याला दिलं जात नाही असं नाही. किंवा एखादा रस्ता आता जी कामं झालेली आहेत त्या ठिकाणी त्या मुस्लिम समाजाच्या वस्ती आहे त्यामुळं तो रस्ता कॅन्सल द्यायचा नाही, निधी द्यायचा नाही असं नाही होत. इथं लाखोंचा निधी या ठिकाणी जो गावात दिला गेला नाही, इथं जात पात कुठलीही बघितली गेली नाही. आता आदरणीय समाधानदादांनी अल्पसंख्याकांसाठी मुस्लिम समाजासाठी खास 20 लाखाचा शादीखाना दिलाय भाजप. शादीखाना हॉल 20 लाखाचा सभा मंडप दिला लग्नासाठी वगैरे दिलेला आहे. त्याचबरोबर आता बाकीचे जे कामं आहेत ते या ठिकाणी चांगली पूर्व चालू आहे. तर निधीच्या बाबतीत असू द्या किंवा इतर ज्या योजना आहेत त्या शासनाच्या त्याच्या बाबतीत कसलीही जातपात बघितली जात नाही. त्यामुळे इथला जो मुस्लिम समाज आहे, आता आम्ही सगळेजण एकमेकाचे भाऊबंधकी म्हणून राहतो. प्रत्येक जण एकमेकाच्या आमच्या हिंदू धर्माच्या कार्यक्रमात मुस्लिम बांधव असतात, आम्ही त्यांच्या कार्यक्रमात प्रत्येक कार्यक्रमात सगळे समाज असतात. आज उद्या त्यांचे रमजान ईद सारखा कार्यक्रम असू द्या, इतर कार्यक्रम असू द्या, सगळे हिंदू लोक त्यांचा पाहुणचार करायला जातात, त्यांनी आमच्यामध्ये येतात. तर हिथं कुठलीही एक कसं राहतं, जे काँग्रेसची विचारधारा आहे ती म्हणतात की आमची मुस्लिम समाज आमचा वोटर वगैरे, असं काही नाही बिलकुल. आता जी पिढी गेलेली आहे, आता सगळी युवा पिढी एज्युकेटेड आहे, टेक्निकल आहे, जागतिक लेवलला काय चालतंय, आता सध्या गरज कशाची आहे, कोण चांगलं सक्षम नेतृत्व करू शकतो हे सगळ्या लोकांना कळतंय. त्यामुळं इथला सगळ्या समाजाची लोक, बहुतांश मुस्लिम समाज ही चांगलं मताधिक्य यावेळेस बीजेपीला देतोय. इतरही समाज जे आहेत सगळे समाज या ठिकाणी बीजेपीच्या पाठीमागे चांगलं मताधिक्य घेऊन उभा राहते. आणि सगळ्यात महत्वाचं जे उमेदवार आहेत ते माळशिरस तालुक्यात जर बघितलं गेलं ना तर सध्या मला एक अनुभव आलेला आहे. मित्राचे माझे मेहुणे जे आहेत त्यांना या ठिकाणी पॅरालिसिसचा अटॅक आला होता. तर त्यांचा खर्च जो आहे ना, 1 रुपयाही खर्च त्या ठिकाणी त्यांना भरावा लागला नाही. सगळा खर्च त्यांनी सातपुते साहेबांनी त्यांच्या माध्यमातून केला. हे खरं तर आरोग्यदूत असा माणूस आपल्या मतदारसंघाला भेटतोय उमेदवार म्हणून, तर निश्चितपणाने त्याचा लोकांना ह्या मतदारसंघातील फायदा खूप चांगल्या पद्धतीने होणार याची मला खात्री आहे. त्यामुळे हे गाव चांगल्या पद्धतीचं मताधिक्य भारतीय जनता पार्टीला देईल. एकंदरीत जेव्हा कोर्टीमध्ये आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा अंदाज घेत होतो त्यावेळी खरं तर मुस्लिम बहुल असलेलं हे गाव, मात्र इथे बीजेपीला जास्त कल लोकांचा बीजेपीकडे दिसतोय. कारण इथले जे नेते आहेत म्हणजे लोकप्रतिनिधी असेल, आमदार समाधान आवताडे असतील, त्यांचं या गावावर विशेष प्रेम आहे. या गावाला भरपूर निधी दिला आहे असं लोकांचं मत आहे. त्याचबरोबर प्रशांत परिचारक यांचंही या गावामध्ये चांगलं प्रभाव आहे. आणि त्यामुळं हे दोन्ही नेते बीजेपीकडे असल्यामुळं स्वाभाविकपणे या गावाचा बीजेपीकडे कल आहे. परंतु एकेकाळी राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गावात आज बीजेपीचा बोलबाला झालेला दिसत आहे. मात्र या गावातील किंवा या लोकसभा मतदारसंघातील निकाल काय असणार हे पाहण्यासाठी आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. या व्हिडिओ संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.